विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड सेमिस्टर 3, SYBSC रेग्युलर मॅथमॅटिक्स पेपर सेकंड दॅट इज न्यूमेरिकल टेक्निक्स आणि न्यूमेरिकल मेथड्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स यावर आज आपण युलर्स मॉडिफाईड मेथडचा उपयोग करून डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व करतात ते बघणार आहोत. एक्झाम्पल असे बघा. युजिंग मॉडिफाईड युलर्स मेथड फाइंड द व्हॅल्यू ऑफ y ॲट x इज इक्वल टू 0.2 विथ h इज इक्वल टू 0.1 वेअर dy by dx इज इक्वल टू 1 minus y with y 0 इज इक्वल टू 0. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे फंक्शन आम्हाला दिलेलं असतं हे 1 minus y. सो dy by dx इज इक्वल टू ते गिवन फंक्शन असतं. ठीक आहे. त्याला आपण f of xy ने डिनोट करत असतो. मग फंक्शन काय झालं? f of xy इज इक्वल टू 1 minus y. आता आम्हाला अजून एक इनिशियल कंडिशन दिलेली आहे. y of 0 इज इक्वल टू 0. दिस इज इनिशियल कंडिशन. म्हणजे काय? हा जो कंसात असतो ना तो x0 असतो. किती येतो? 0. म्हणजे x0 ची व्हॅल्यू झाली 0. म्हणजे ही व्हॅल्यू y0 ची. म्हणून y0 किती? 0 असं आपण देतो. दिस इज इनिशियल कंडिशन. यामध्ये x0 0 आहे, y0 पण 0 आहे असा उल्लेख दिसतोय. याला आपण काय म्हणतो? इनिशियल व्हॅल्यूज. शिवाय h इज इक्वल टू 0.1 हे दिलेलं आहे. ठीक आहे. आता सर्वप्रथम आपण युलर्स फॉर्म्युला वापरून y1 ची किंमत काढीत असतो. बघ बरं का. बाय युलर्स फॉर्म्युला टेकिंग n इज इक्वल टू 0. आता युलर्स फॉर्म्युलामध्ये तुला माहिती आहे n ची किंमत 0 पासून सुरुवात करतात. 0 1 2 3 असं वाढत जायचं. सो युलर्स फॉर्म्युल्यानुसार खरंच असं असतं y ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू yn प्लस h इंटू f ऑफ xn yn. ओके. मग n ची किंमत जर 0 घेतली तर n प्लस 1 म्हणजे 0 प्लस 1 म्हणून येणार y1. या इथे n आहे तो 0 घेतला म्हणजे y0 प्लस h इंटू f ऑफ xn yn असतं. पण n0 आहे तर x0 y0. ओके. यावरून तुला y1 मिळणार आहे. मग आपण पहिल्यांदा y1 कसा शोधून काढतोय ते बघ. तुला हे लागतं बघ f ऑफ x0 y0. या फॉर्म्युल्यात सर्वप्रथम हे फंक्शनची ही किंमत आपण काढून घेऊ. मग f ऑफ x0 y0 म्हणजेच फंक्शन काय आहे? 1 मायनस y. मग y च्या जागी y0 लिहिला तर 1 मायनस y0 हे झालं फंक्शन. हा 1 जसा तसा. y0 ची किंमत 0 म्हणजे 1 मायनस 0 झाला 1. सो f ऑफ x0 y0 ची किंमत किती आली? 1. ओके. मग आता या फॉर्म्युल्यात जर मी किमती भरल्या तर y1 इज इक्वल टू याची किंमत 0 आहे, h ची किंमत आहे 0.1 आणि याची किंमत तर 1 आलेली म्हणून इथं मी लिहिलं 1. हा गुणाकार जर केला तर 0.1 इंटू 1 दॅट इज 0.1. सो y1 ची किंमत झाली 0.1. आता नीट लक्षात घे. तर y1 ची किंमत तर मिळाली. ते जर नीट समजून घेतलं तू तर तुला x1 ची किंमत कशी काढतात ते पण माहिती. x1 इज इक्वल टू x0 प्लस h. x0 किती आहे? 0. h किती आहे? 0.1. मग 0 प्लस 0.1 दॅट इज 0.1. सो x1 ची किंमत झाली 0.1. आता तुझ्या लक्षात आलं y1 ची किंमत 0.1, x1 ची किंमत 0.1.
हेच आपण कसं लिहू शकतो ते असं y1 मग कंसात येणार x1 म्हणजेच काय y1 याची किंमत तर 0.1 म्हणजे y1 0.1 याची किंमत किती लिहिणार तू y1 दॅट इज 0.1. आता हे y1 तू युलर्स मेथडनं काढलं ते आलं 0.1. आता ह्याला मॉडिफाय करायचं असतं म्हणजे मोर ॲक्युरेट किंमत काढायचा प्रयत्न करायचा असतो. त्यासाठी आपण युलर्स मॉडिफाईड मेथडचा वापर करतो. आता त्याचा फॉर्म्युला काय ते बघून घे ना. युलर्स मॉडिफाईड मेथडचा फॉर्म्युला आहे y1 रेज टू 1 इज इक्वल टू y0 प्लस h/2 कंसात f ऑफ x0 y0 प्लस f ऑफ x1 y1 कंस पूर्ण. हा फॉर्म्युला नीट लक्षात घे. यावरून तुला y1च्या सुधारित किमती मिळत चालल्या म्हणजे मोर ॲक्युरेट किंमत मिळत चालली. तू y1 तर काढला होता पण आता मॉडिफाईड मेथडने त्याची सुधारित म्हणजे y1 ऑफ 1 तुला शोधून काढायचं. त्यानंतर y1 ऑफ 2 y1 ऑफ 3 अशा सुधारित किमती आपण y1च्याच काढत जातो. ओके. मग यामध्ये तुला हे तर माहिती आहे f ऑफ x0 y0 किती हे माहीत नाही. f ऑफ x1 y1. मग सर्वप्रथम तू काय करायचं या फॉर्म्युल्यात सबस्टिट्यूट करण्यासाठी f ऑफ x1 y1 शोधून काढायचं. मग f ऑफ x1 y1 म्हणजेच 1 मायनस yच्या जागी काय लिहिशील y1 आणि y1 किती आहे तुला माहिती 0.1 आहे. मग 1 मायनस 0.1 ही सबट्रॅक्शन केली तर ती येते 0.9. ओके. म्हणजे f ऑफ x1 y1 0.9 आला. या इथं तुला सबस्टिट्यूट करण्यासाठी ही किंमत मिळाली. मग आता या फॉर्म्युल्यात आपण उर्वरित किमती जर सबस्टिट्यूट केले तर y1ची पहिली सुधारित किंमत मिळते. ओके. चला मग आता मी किमती भरतोय. y1 ऑफ 1 इज इक्वल टू y0ची किंमत 0 आहे प्लस h/2 म्हणजे 0.1/2 कंसात f ऑफ x0 y0 f ऑफ x0 y0ची किंमत 1 काढली होती आपण प्लस f ऑफ x1 y1 याची किंमत आपण 0.9 काढली होती. मग ही ॲडिशन कर ते येते 1.9. हा भागाकार कर तो येतो 0.05. हा भागाकार कॅल्सीने करून बघायचा. हा भागाकार लिहिला 0.05. ही ॲडिशन केली. मग हा गुणाकार आपण जर कॅल्सीने करून पाहिला तर तो येतो 0.095. y1ची पहिली सुधारित किंमत मिळाली 0.095. म्हणून y1 ऑफ 1 किती आला 0.095. आता y1ची अजून ॲक्युरेट किंमत मिळते का हे आपण बघणार. परत म्हणजे युलर्स मॉडिफाईड मेथडचाच फॉर्म्युला वापरायचा. आता बघ बरं का अगेन आता y1ची दुसरी किंमत काढतोय आपण. सुधारित किंमतही मोर ॲक्युरेट किंमत मिळत जाते. फॉर्म्युला तोच y0 प्लस h/2 f ऑफ x0 y0 प्लस f ऑफ x1 y1. पण आता y1 ही y1ची मगाशी काढलेली किंमत सुधारित ही या इथे लिहित जायची. ओके. मग आता पहिल्यांदा आपण हे काढून घेऊ. हे आपल्याला माहिती आहे. हे काढून घेऊ. हे कसं काढणार f ऑफ x1 y1 ऑफ 1 म्हणजे फंक्शन काय आहे 1 मायनस y1 ऑफ 1. मग 1 y1 ऑफ 1 मगाशीच काढला होता 0.095 आहे. ही वजाबाकी कर ती येते 0.905. ओके. म्हणजे y1ची किंमत काढण्यासाठी तुला f ऑफ x1 y1 ऑफ 1 लागतं ते मिळालं. हे
म्हणजे याची किंमत तुला मिळाली. मग आता किमती भर. हा y1 ऑफ 2 जसा तसा, म्हणजे y1ची ही सेकंड किंमत आहे, इज इक्वल टू याची किंमत 0 प्लस h/2 म्हणजे 0.1 अपॉन 2. तो भागाकार जर केला तर तो येतो 0.05. याची किंमत आहे 1 प्लस याची किंमत आपण वरच काढली 0.905. ओके, ही ॲडिशन केली ती येते 1.905 ही ॲडिशन. मग ह्याला गुणाकार केला हा तर तो गुणाकार येतो 0.09525. ओके, म्हणजे y1ची दुसरी किंमत आम्हाला मिळाली. अजून ॲक्युरेट मिळत चालली ना, म्हणून दुसरी किंमत मिळाली 0.09525. ओके, आता तुमची एक गोष्ट लक्षात येते, y1ची आपण पहिली जी सुधारित किंमत काढली होती ना, ती होती बघ y1ची पहिली सुधारित किंमत 0.095. ही किंमत 3 डेसिमल याचे बघ, आणि आत्ता जी आपण किंमत काढली 3 डेसिमल याचे बघ, जवळजवळ सारखेच. आता याच्या पुढं केवळ 25 आलंय, म्हणजे खूप मोठा फरक नाही. मग आपण काय लिहू शकतो, वी ऑब्झर्व दॅट y1 ऑफ 1 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू y1 ऑफ 2. म्हणजे y1च्या ज्या दोन किमती आम्ही काढल्या सुधारित, त्या जवळजवळ सारख्याच आहेत. म्हणून आपल्याला y1ची किंमत काढणं आता थांबवायचं. ही किंमत आपण गृहीत धरणार, म्हणजे कोणती, ही. म्हणून आपण लिहिलं वी टेक y1 इज इक्वल टू 0.09525. आता y1ची किंमत काढणं आपण थांबवलं, कारण पहिली किंमत ही आणि नंतर काढलेली ही दोन्ही जवळजवळ सारख्या आहेत. एक्झॅक्टली सारखे जरी नसल्या तर नियर अबाउट सारख्याच आहेत. म्हणून आपण काय केलं, y1ची किंमत काढणं थांबवलं आणि सरळ म्हणलं y1ची किंमत झाली 0.09525. ओके, मग आता जर तुला y1ची किंमत ही ॲक्युरेट मिळाली, x1 तर तुला माहिती आहे 0.1, y1ची आता नवीन किंमत जो मिळाली ती आली 0.09525. मग हा x1 आणि हा y1 आपण अशा पद्धतीने लिहित असतो. y1 मग कंसात येणार x1, ही किंमत किती झाली 0.09525. आता आम्हाला काय करायचं माहिती का, x2 घ्यायचा. x1 मिळाला, आता x2 घ्यायचा. x2ची किंमत कशी काढतात, फॉर्म्युला तर तुला माहिती आहे, लक्षात ठेव. x2 इज इक्वल टू x0 प्लस 2h. x2ची किंमत काढण्याचा हा फॉर्म्युला आहे. x0 तुला माहिती 0 आहे, प्लस 2, hची किंमत 0.1 झाली, हा तर 0 आहे, हा गुणाकार येतो 0.2, म्हणजे x2ची किंमत 0.2 झाली. याचा अर्थ तू नीट विचारात घे, वी हॅव टू फाइंड y2 वेन x2 इज इक्वल टू 0.2. आता हेच तुला प्रश्नामध्ये कसं विचारलं होतं माहिती का, फाइंड y ऑफ 0.2. ही किंमत काढायला सांगितली. म्हणजे थोडक्यात तुला हा y काय आहे, y2 आहे. का, कारण ही किंमत काय आहे, x2ची. ही जर x2ची किंमत आहे तर डेफिनेटली ही y2ची किंमत आहे, आणि ती तुला विचारली. म्हणजे थोडक्यात तुला y2ची किंमत काढायची आहे. ओके, मग आता यासाठी आपण सुरुवात करतो ना, परत युलर्स फॉर्म्युलापासून सुरुवात करतो आणि मग युलर्स मॉडिफाईड मेथडनं ॲक्युरेट किंमत काढतो. हा युलर्स फॉर्म्युला झाला, ज्यामध्ये आता आपण मगाशी एनची किंमत 0 घेतली होती ना, मग आता एनची किंमत 1 घ्यायची. लक्षात ठेव, युलर्स फॉर्म्युला असं सांगतो, y ऑफ n प्लस 1 इज इक्वल टू yn प्लस h कंसात f ऑफ xn yn. पण आपण एनची किंमत 1 घेतली, म्हणून 1 प्लस 1 2 झाला.
इथं वाय एन म्हणजे वाय1 होणार प्लस एच इंटू इथं एफ ऑफ एक्स एन वाय एनची जागी येणार x1 y1. ओके. मग आता आपण पहिल्यांदा ही किंमत काढून घेऊ. x1 y1 ह्या मूळ फंक्शनमध्ये किंमती टाकून याची किंमत काढू. मग एफ ऑफ x1 y1 इज इक्वल टू 1 मायनस y1. फंक्शन काय आहे 1 मायनस वाय. वाय काय घ्यायचा y1 आणि y1ची किंमत तर आपण काढली होती 0.09525. सो 1 मायनस 0.09525 ही सबट्रॅक्शन जर केली तर ते येते 0.9475. ओके. तर ही झाली फंक्शनची किंमत जी आपण इथं भरणार. मग याच्यात बाकीच्या किमती भरून आपण y2 शोधून काढू. तर y2 इज इक्वल टू ही झाली y1ची किंमत 0.09525 प्लस ही झाली एचची किंमत 0.1 आणि ही झाली एफ ऑफ x1 y1ची किंमत 0.90475. ओके. हा गुणाकार कर. तो गुणाकार येतो 0.09475. मग ही ॲडिशन कर. ती ॲडिशन येते 0.185725 म्हणजे y2ची झाली ही किंमत. आता y2ची किंमत आपण जर 4 डेसिमल प्लेसेस घ्यायचं ठरवलं तर आपण काय करणार 1 2 3 4 इथपर्यंत ठरवलं. ह्याच्या पुढचं हे ड्रॉप करू शकतो आपण. म्हणून y2ची किंमत काय झाली 0.1857. ओके. हे ड्रॉप केलं. ही झाली y2ची किंमत. आता या y2ची किंमत आपण युलर्स फॉर्म्युल्याने काढतो. ती आपल्याला मॉडिफाय करायची असते म्हणजे मोर ॲक्युरेट किंमत अजून मिळते का ते बघायचं असतं. म्हणून आपण काय लिहिलं बाय युलर्स मॉडिफाईड मेथड. आता युलर्स मॉडिफाईड मेथडचा फॉर्म्युला तर तुला माहिती आहे. y2ची पहिली सुधारित किंमत म्हणजे y2 ऑफ 1 इज इक्वल टू y1 प्लस h बाय 2 एफ ऑफ x1 y1 प्लस एफ ऑफ x2 y2. ओके. मग हे तुला माहीत आहे त्यामुळे ते काढत बसू नको. हे काढून घे. एफ ऑफ x2 y2 पण काढून घेऊ. सो एफ ऑफ x2 y2 फंक्शन काय आहे 1 मायनस वाय. वाय म्हणजे काय घ्यायचं आपल्याला y2. y2 किती आहे 0.1857. सो 1 मायनस 0.1857 ही जर वजाबाकी केली तर ते येते 0.8143 म्हणजे ही झाली फंक्शनची किंमत. ओके. याची माहिती आहे. याची नुकती शोधून काढली ती ही आली. किमती जर सबस्टिट्यूट केल्या तर y2 ऑफ 1 म्हणजे y2ची पहिली सुधारित किंमत y1 प्लस h बाय 2 एफ ऑफ x1 y1 प्लस एफ ऑफ x2 y2 याच्यात किमती भरतोय मी. हा y1 0.09525 प्लस h बाय 2 तुला माहिती 0.05 आहे. एफ ऑफ x1 y1 आपण काढलेली आहे 0.90475 प्लस एफ ऑफ x2 y2 आत्ताच काढली ती इथे लिहिली. ही ॲडिशन केली ती इतकी आली. ह्या ॲडिशनला 0.05 ने मल्टिप्लाय केलं तो गुणाकार इतका आला. मग ह्यामध्ये जर ॲडिशन केली तर ती येते 0.1812025 ही ॲडिशन. ओके. मग याला आपण राऊंड फिगरमध्ये जर लिहायचं ठरवलं म्हणजे 4 डेसिमल प्लेसेसपर्यंत यायचं ठरवलं तर याला आपण लिहिणार 0.1812. हे पुढचे ड्रॉप करू ती. मग y2 ऑफ 1 आला 0.1812. आता याच y2ची आपल्याला पुढची सुधारित किंमत ॲक्युरेट मिळते का ते बघायचं आहे. म्हणून आपण परत युलर्स
मॉडिफाईड मेथडचा फॉर्म्युला घेत असतो. आता यावरून आपल्याला y2ची अजून मोर ॲक्युरेट किंमत आहे का ते कळत असतं. म्हणून आपण लिहिलं y2 ऑफ 2 म्हणजे सुधारित किंमत y2ची. पुढची y2 ऑफ 1 काढली ती इतकी आली. आता सुधारित काढायची ती ही. फॉर्म्युला तोच y1 प्लस h/2 f ऑफ x1 y1 प्लस f ऑफ x2 y2. हा y2 1 म्हणजे हा. ओके, हे तर तुला माहिती आहे त्यामुळे ते काढत बसायचं नाही. आता हे आपण पहिल्यांदा काढून घेऊ. f ऑफ x2 y2 1 हे काढून घेऊ. फंक्शन काय तुला माहिती आहे, 1 मायनस y. yच्या जागी काय लिहायचं तुला माहिती आहे, y2 1. मग 1 तसंच राहील. y2 ऑफ 1 मगाशी काढली होती 0.1812. ही सबट्रॅक्शन केली ती आली 0.8188. ओके, ह्याची किंमत तुला मिळाली. मग बरं किंमती y2 ऑफ 2 इज इक्वल टू ही y1ची किंमत 0.09525 प्लस h/2 म्हणजे 0.05 कंसात. याची किंमत तर तुला माहिती आहे 0.90475 प्लस याची किंमत आता नुकतीच काढली होती 8188. मग ही ॲडिशन केली ती इतकी येते. या ॲडिशनला 0.05 न मल्टिप्लाय केलं तो गुणाकार येतो इतका. मग ही ॲडिशन केली ती ॲडिशन येते 0.1814275. परत ही y2चीच एक सुधारित किंमत मिळालेली आहे. 4 डेसिमल जर घ्यायचं ठरवलं 1, 2, 3, 4 तर पुढचे हे ड्रॉप करू म्हणजे 0.1814 पर्यंतच लिहायचं. आता आपण अजून एक किंमत काढायचा प्रयत्न करूया. ओके, y2ची पुढची किंमत काढू. y2ची तिसरी किंमत आपण काढतोय म्हणजे अजून ॲक्युरेट मिळते का हा आपला हेतू आहे. युलर्स मॉडिफाईड मेथडचा फॉर्म्युला वापरायचा आहे. y1 प्लस h/2 f ऑफ x1 y1 प्लस f ऑफ x2 y2. मगाशी आपण y2 1 घेतला होता. आता आपल्याला 2 पण माहिती आहे ना, म्हणून f ऑफ x2 y2 2 म्हणजे y2ची दुसरी किंमत घ्यायची. ओके, हेच नव्यानं काढायचं आहे ना. मग पहिल्यांदा ते काढून घे. f ऑफ x2 y2 2 म्हणजे 1 मायनस y हे फंक्शन. yच्या जागी काय लिहायचं तुला, y2 ऑफ 2. y2 ऑफ 2 किती आहे, 0.1814 म्हणजे 1 मायनस 0.1814 ही सबट्रॅक्शन केली ती येते 0.8186. ही झाली या फंक्शनची किंमत म्हणजे याची किंमत. मग आता या फॉर्म्युल्यात जर मी किमती भरायचं ठरवलं तर y2ची थर्ड किंमत दॅट इज इक्वल टू y1 म्हणजे 0.09525 प्लस h/2 म्हणजे 0.05 कंसात. याची किंमत 0.90475 प्लस याची किंमत जी मगाशीच काढली 0.8186. मग ही ॲडिशन कर ती येते इतकी. या ॲडिशनला 0.05 ने मल्टिप्लाय कर तो गुणाकार येतो इतका. मग ही ॲडिशन कर ती ॲडिशन येते 0.1814175 ही ॲडिशन. मग याचे 4 डेसिमल प्लेसेस घ्यायचं ठरलं 1, 2, 3, 4. हे पुढचे ड्रॉप कर तर y2ची तिसरी किंमत आलेली आहे 0.1814. आता परत तुझ्या लक्षात येतं की वी ऑब्झर्व दॅट y2ची दुसरी किंमत आणि y2ची तिसरी किंमत नियर अबाउट सारख्याच आहेत. ती किती आहे, 0.1814. या दोघांच्याही किमती अंदाजे 0.1814च आल्या म्हणजे सारख्या आहेत. म्हणून आपण y2च्या पण आता पुढच्या किमती काढायचं थांबवायचं.
या ठिकाणी युलर्स मॉडिफाईड मेथड आपण y2 ची पण मोर ॲक्युरेट किंमत काढली. मग याचा अर्थ असा झाला की ह्या y2 ऑफ 2 आणि y2 ऑफ 3 म्हणायच्या ऐवजी डायरेक्ट त्याला आपण y2 चीच किंमत म्हणू. किती? 0.1814. ही y2 ची किंमत झाली. तेव्हा x2 किती होता? 0.2. आणि हाच तो प्रश्न तुला विचारला होता. हेच y2 आणि x2 तू कसं लिहिशील? y2 कंसात x2. म्हणजेच या x2 ची किंमत तर 0.2 आहे आणि ह्याला y2 लिहायच्या ऐवजी नुसतं y लिही. म्हणजे y ऑफ 0.2 त्याची किंमत किती आली? 0.1814. मग थोडक्यात हे उत्तर व्यवस्थित लिही. y ऑफ 0.2 इज इक्वल टू 0.1814. तर मित्रांनो, आजच्या लेक्चर आपण इथंच थांबूया. हे युलर्स मॉडिफाईड मेथडचं एक उदाहरण आपण घेतलं. याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मला निरोप द्या. नमस्कार.